आणि ही परिस्थिती आणायची नसेल तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? शांतता कमिटी संदर्भात जो शासन निर्णय बाजारात काहीतरी आणायला निघाला आणि तो त्या गल्लीतनं जाणार असेल तर आई वडिलांना काळजी वाटते व माझा पोरगा व्यवस्थित तरी येईल ना. तिथं गाडीला कट लागल्या म्हणून कोणासोबत भांडण तर झाली नसतील ना. PSI 2 वर्ष राहतील, सगळे अधिकारी 2 वर्ष असतात. तुमच्या कितीतरी पिढ्या या खालापूर तालुक्यात राहिलेल्या आहेत नव्हता. त्याच्यानंतर जो कायदा आला तर त्याचं पालन करणं हे सगळ्यांचं काम आहे. दारूबंदी कायदा आहे मोठी घटना घडते त्याच्यामुळे. तर ज्या व्हॉट्सअप ग्रुपला अशा काही घटना घडतात किंवा तुम्ही ज्या एखाद्या ग्रुपमध्ये असाल तर तिथल्या आज खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी जे आगामी सण उत्सव आहेत त्या अनुषंगाने आपण शांतता कमिटीची मिटिंग आयोजित केली गेलेली होती. या मिटिंगमध्ये आगामी जे सण उत्सव आहेत तर ते अतिशय शांततेच्या पद्धतीने साजरा करण्याबाबत आपण सूचना केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने शांतता कमिटीचे सदस्य आहेत तर त्यांच्याकडनं देखील काही चांगल्या प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आणि त्या बाबतीत देखील आपण त्याचं कारवाई चालू करणार आहोत. निश्चितपणे मी आपल्या माध्यमातून सर्व खालापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो. आगामी जे सण उत्सव आहेत तर ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे करायचे आहेत. परंतु हे साजरे करत असताना कुठल्या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही आणि कायदेशीर कारवाईचं आपल्याला सामोरं जावं लागणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. विशेषतः सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह स्टेटस आहेत तर त्या बाबतीत देखील कुणीही कुठल्याही प्रकारची धार्मिक तेढ निर्माण होईल या प्रकारचं आक्षेपार्ह स्टेटस टाकू नये असे मी आपल्या माध्यमातून सर्व खालापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो.